युती व्हावी हाच आमचा प्रयत्न होता. परंतु ठीक आहे, शेवटी काही गोष्टींवरती युती होऊ शकली नाही. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक प्रचंड मोठ्या प्रकारची घडामोड पाहायला मिळते. आज खरं तर शेवटचा फॉर्म भरण्याचा दिवस आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये थोडंसं डिस्प्यूट झालेलं आहे. त्या संदर्भामध्ये आपल्यासाठी बोलण्यासाठी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, जे या ठिकाणचे निवडणूक प्रभारी आहेत भारतीय जनता पार्टीचे, मंदा म्हात्रे म्हणजे तुमच्या नेत्या ज्या आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार बेलापूरच्या, त्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने ही सगळी रणनीती आखली जाते एकतर्फी आहे. 13 उमेदवार माझ्याकडचे असताना मला केवळ 4 फॉर्म दिले गेले आणि त्यावरही अध्यक्षांनी सही केलेलं नाहीये. त्यामुळे ते प्रचंड नाराज आहेत. प्रभारी म्हणून तुम्हाला काही माहिती मिळालेली आहे आणि यातलं एक्झॅक्ट प्रकरण काय आहे? मला वाटतं भारतीय जनता पक्ष हा महायुतीमध्ये लढण्याच्या अनुषंगानंच प्रयत्न करत होता. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय आमचे चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार युती व्हावी हाच आमचा प्रयत्न होता. परंतु ठीक आहे, शेवटी काही गोष्टींवरती युती होऊ शकली नाही. शेवटी अंतिमतः 111 प्रभागांच्या अनुषंगानं निवडणुकीचे उमेदवार द्यावेत असं निश्चित झालं आणि ते करत असताना एक समिती असते. भारतीय जनता पक्ष हा एकटा निर्णय घेत नसतो. भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रकारची सिस्टीम आहे, एक प्रकारची चौकट आहे. सर्वांना घेऊन मग तिथे निश्चिती केली जाते की कुठल्या प्रभागामध्ये आपण त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. मंदाताई ह्या आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत, आमदार आहेत. आज 11 वर्ष त्या भारतीय जनता पक्षामध्ये आमदार म्हणून काम करतात आणि मला विषय निश्चितच आहे कुठेतरी गैरसमज समजातून ह्या गोष्टी घडल्या असतील. जिल्ह्याचे अध्यक्ष हे असं कुठलीही चूक करणार नाही. आम्ही स्वतः त्या ठिकाणी अशा पद्धतीचं सह्या असेलच त्या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि आम्हीच निर्णय घेतलेला आहे असं बोलणं हे उचित राहणार नाही. मला असं वाटतंय की अजूनही वेळ गेलेली नाही आहे. अजून 3 तासाचा कालावधी आहे. या 3 तासाच्या कालावधीमध्ये काही समज गैरसमज झाले असते ते दूर होतील. शेवटी निवडणूक म्हटल्यानंतर नाराजगी प्रत्येकामध्ये असते. आम्ही सुद्धा या ठिकाणी अनेक पदाधिकारी पक्षाने सांगितले की याला चेंज करा, आम्हाला चेंज करावं लागलं. आम्ही त्यांना सांगायला लागलं, नाराज आहेत. कोण 2 टर्म बसलेला आहे, कोण 3 टर्म बसलेला आहे. निवडणूकच 6 वर्ष इथे झालेलं नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाला साहजिक वाटतंय की आपण त्या ठिकाणी महापालिकेत जावं, नगरसेवक व्हावं. पण कधी कधी पक्षाला काही निर्णय घ्यावे लागतात आणि त्या निर्णयाचा आदर या ठिकाणी पक्ष नेतृत्वाच्या सांगण्यावरून कार्यकर्त्याला करावा लागतो. मला विश्वास आहे की ताईने सांगितलेले जे काही विषय असतील, त्यांनी मांडणी केली असेल, त्यांनी लोकांची नावं दिली असतील, तर सर्वांच्याकडून नावं मागवण्यात आली. त्यांच्या पक्षामध्ये सर्वे होत असतात. भारतीय जनता पक्ष फार वेगळ्या पद्धतीने काम करणारा पक्ष आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयाला आम्ही मान्यता दिली. आम्हाला पण वाटलं की या 12-13 सीट ज्या चेंज आम्हाला करायला लागल्यात त्या करण्याला नको होत्या. परंतु शेवटी पक्षानं जे काही गोष्टी आमच्या समोर ठेवलं आम्हाला मान्य करावं लागलं. शेवटी पक्ष श्रेष्ठ जे आहे ते नेतृत्व जेव्हा निर्णय घेतं तेव्हा आम्हाला मान्य करावं लागतं आणि मला असं वाटतंय की मंदाताई ह्या खूप समजूतदार नेतृत्व आहे. त्यांच्या माध्यमातून नवी मुंबईचा विकास घडण्यासाठी बेलापूर मतदारसंघात त्यांनी काम करतात, नाईक साहेब ऐरोली मतदारसंघ काम करतात. आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी काम करतोय आणि मला विश्वास आहे की मंदाताई नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आपला झेंडा या नवी मुंबई महापालिकेवरती निश्चितपणे लावेल. ते म्हणतात की 13 फॉर्म जी अपेक्षा केली होती 4च फॉर्म मिळाले. त्या 4 मध्ये ज्यांचा मुलगा जो निलेश म्हात्रे आहे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मात्र बाकीच्या इतरांना उमेदवारी नाकारल्यामुळे माझाही मुलगा जो निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असं त्यांनी थेट वक्तव्य केलं. मला वाटतं उमेदवार कोणी द्यावी, कुणाला द्यावी हा पक्ष नेतृत्वाचा विषय आहे आणि म्हणून मी पुन्हा सांगतो की जे काय निर्णय झालेला आहे तो पक्ष नेतृत्वाने घेतलेला सामूहिक निर्णय. एकट्या फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेला नाही, एकट्या चव्हाण साहेबांनी निर्णय घेतलेला नाही. हा निर्णय सामूहिक आहे. सर्व लोकांनी बसून तो निर्णय केलेला आहे आणि मला असं वाटतंय की या ठिकाणी अशा पद्धतीचं वक्तव्य न ठेवता त्यांनी समंजसपूर्वक आपण बसून याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे आणि त्यांनी किती मागितल्या, आम्ही किती मागितल्या हे सर्व पक्षाच्या समोर आहे. शेवटी पक्षाने जो निर्णय ए आणि बी फॉर्म दिला म्हणजे तो पक्षाचा निर्णय आहे आणि त्याचं आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी शेवटचं आहे की ज्या पद्धतीने त्या म्हणतायत की मला ज्यावेळेस म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारली गेलेली आहे तेव्हा गणेश नाईकांनी माझं चॅलेंज आहे की 111 उमेदवार निवडून आणावेत अशा प्रकारचे ते वक्तव्य करत आहेत. निश्चितपणे या ठिकाणी त्यांचं चॅलेंज हा विषय आता शेवटी कसा आहे, आता ते नाराज आहेत तर त्या ठिकाणी त्यांची एकंदरीत ती काही शाब्दिक जी काही बोलणी असेल ती आता कटू असेल. पण तुम्हाला लवकरच या संदर्भामध्ये शांततामय निर्णय घेतल्याचा बघायला मिळेल आणि मंदाताई या ठिकाणी प्रचारामध्ये आपल्याला बघायला मिळेल. पण मग ज्या नाराज उमेदवारांना त्यांना तिकीट नाकारलं असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी जर उद्या उमेदवारी जर भरली तर तो भारतीय जनता पार्टीला अडचणीचा ठरू शकतो. पक्ष नेतृत्व ह्या संदर्भामध्ये निर्णय घेईल
आमच्याकडे सर्व लोकांवरती जबाबदारी आहे. आम्ही त्यांची मनधरणी म्हणतो की नाही, की बाबा चल रे बाबा काय या ठिकाणी, आणि ते पक्षाचं काम आहे, आमचं काम आहे. आमचं नेतृत्व, आमचं कार्यकर्ता याच्या संदर्भातला निर्णय हा आम्हाला बसून घ्यावाच लागणार आहे. आणि आम्ही बसून त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्याची नाराजगी दूर होईल यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार. पण मग या अशा निवडणुकीच्या अगदी तोंडावर अशा प्रकारचे तुमच्याच भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी असे वक्तव्य करणं, एकतर्फी बोलणं, एका पर्टिक्युलर म्हणजे नाईक कुटुंबियांना टार्गेट करणं, हे तुमच्या ध्येय धोरणामध्ये बसतं का? आणि याचा परिणाम जो आहे, विपरीत परिणाम मतदारांना होऊ शकत नाही का? मला वाटतं या संदर्भामध्ये आज मी याच्यावर जास्त व्यक्त करणं हे योग्य राहणार नाही. मंदाताई ज्येष्ठ आमच्या नेते आहेत. पक्ष निश्चितपणे याच्यावरती निर्णय घेईल आणि त्यांच्याशी चर्चा करेल. 3 वाजेपर्यंत अल्टिमेट हो, 3 वाजेपर्यंत पक्ष नेतृत्व त्यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी व्यवस्थित. म्हणजे तुमचं स्पष्ट असं म्हणणं आहे की त्यांचा गैरसमज झालाय. 100% जो काय त्यांचा गैरसमज झाला असेल तो दूर करण्यात येईल. तर हे होते संजीव नाईक, ज्यांनी सांगितलेलं आहे की मंदा म्हात्रे यांचा गैरसमज झाला, मात्र त्यांची कोणतीही मागणी असेल तर पुढच्या 2 तासामध्ये ती पूर्ण केली जाईल. आणि एकंदरीत नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्रित लढवून भारतीय जनता पार्टीचा जो काही झेंडा आहे तो महानगरपालिकेवर फडकेल असा विश्वास जो आहे तो संजीव नाईक यांनी व्यक्त केलेला आहे. प्रमोद पाटील, LS मराठी, नवी मुंबई.